आता जेव्हा तिथे शब्द दिला आहे की टॅक्सेबल सप्लाय करत असेल आणि त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला तर त्याला ॲक्शन घेणं तो लायबल होईल. आता एक्झाम्पल बघा कसं आहे. अ पर्सन इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू हिज ईच प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया. आता कसं होतं या GSTच्या केसमध्ये कसं आहे की रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागेल, ज्या राज्यामध्ये तो व्यवसाय करतो त्या राज्यामध्ये. आता मी महाराष्ट्रामध्ये पण करतोय, गोव्यामध्ये पण करतोय, गुजरातमध्ये पण करतोय. तर टर्नओव्हर काढताना मला ॲग्रिगेट टर्नओव्हर तिन्ही राज्यांचा मिळून काढायचा आहे आणि रजिस्ट्रेशन मला तिन्ही राज्यांमध्ये घ्यायला लागेल. फ्रॉम वेअर काय म्हटलंय, फ्रॉम वेअर अ टॅक्सेबल सप्लाय हॅज टेकन प्लेस. हावेवर a supplier is not liable to obtain registration in a state UT from where he makes an exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता जर मी टॅक्सेबल सप्लाय करतोय याचं उत्तर यस आहे का नो आहे, समजा यस आहे. ओके, मी एकदम सप्लाय पण करतोय का, याचं उत्तर पण यस आहे. किंवा मी पेट्रोल पंप माझा आहे का, उत्तर यस आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा काढतो तेव्हा कसा काढायचा ॲग्रिगेट टर्नओव्हर, ही माझ्या टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू आणि जो पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे, तिथला पण जो बिझनेस असेल की जिकडे GST ॲप्लिकेबल होत नाही पण त्याची तो एकदम सप्लाय जरी असला किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय जरी असला तरी त्याची व्हॅल्यू काय होईल की इकडची व्हॅल्यू समजा माझी 1 लाख आहे आणि इकडची व्हॅल्यू जर का 25 लाख झाली तर माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर 26 लाख होतो. जर त्याला लिमिट जर का 20 लाख असेल तर 20 लाख एक्सीड झाला असा त्याचा अर्थ होतो. ओके, हे एका राज्यामध्ये समजा हे माझं स्टेट 1 मध्ये आणि हे स्टेट 2 मध्ये, तर इथे माझं रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं नाही आहे. पण इथे 1 लाख जरी असला तरी ॲग्रिगेट टर्नओव्हर किती झाला, थ्रेशोल्ड लिमिटच्या एक्सीड झाला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. तर हेच सांगितलं इथे की फर्दर द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ अ पर्सन हॅव्हिंग प्लेस. दुसरं कसं आहे, एक राज्य, एक माझा बिझनेस आहे, एक बिझनेस आहे अशा राज्यामध्ये जिकडे लिमिट 10 लाख आहे. ओके, दुसरीकडे बिझनेस आहे तिकडे लिमिट 40 लाख आहे. तर मग लिमिट मला 10 लाख घ्यायचं आहे 40 लाख घ्यायचं. फर्दर द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ पर्सन हॅव्हिंग प्लेस ऑफ बिझनेस इन मोर दॅन 1 स्टेट or UT in India gets reduced to 10 lakh only when such person makes taxable supplies of goods or services or both from any of the special category state as per section 22. ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख, 20 लाख, 40 लाख दिले पण एक जरी बिझनेस 10 लाखाच्या स्टेटमध्ये असेल तर हे लिमिट मग 10 लाखच थांबायचं. However, in case he makes exempt non-taxable supply from a special category states, पण जिकडे 10 लाख लिमिट आहे तिकडे माझा टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, तिकडे एक्झाम सप्लाय किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे पेट्रोल पंप किंवा वाईन शॉप आहे, तर टॅक्सेबल सप्लायज फ्रॉम अ स्टेट अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट द थ्रेशोल्ड लिमिट शॅल नॉट बी सो रिड्यूस. आलं लक्षात, म्हणजे इथे 10 लाख जिकडे लिमिट आहे तिकडे माझा पेट्रोल पंप आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये लिमिट 40 लाख आहे तर मला 40 लाखच ॲप्लिकेबल होईल. ओके, कारण की इथे माझा टॅक्सेबल सप्लाय नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांना असं करायचं आहे की एका राज्यामध्ये रजिस्टर असेल म्हणजे मी टॅक्सेबल सप्लाय करतोय, समजा टॅक्सेबल सप्लाय करतोय ABC, आपण 3 कॅटेगरी बघितल्या. हे 10 लाख आहे, हे 20 लाख आहे, इकडे 40 लाख आहे. जर मी इथे टॅक्सेबल सप्लाय करत असेन रजिस्ट्रेशन इथे पण घ्यायला लागेल, इथे पण घ्यायला लागेल, इथे पण घ्यायला लागेल. पण इथे मी टॅक्सेबल सप्लाय करत नाही तर इथे काय रजिस्ट्रेशन घ्यायचंच नाही आहे मला. मग हे लिमिट 10 लाखाचा विचारात घ्यायचंच नाही. मग लिमिट विचारात घ्यायचं 20 लाखाचं आणि 40 लाखाचं. मग इथे मला 40 लाख आणि 20 लाख, मग मला 20 लाख बघायला लागेल जर मी इथे टॅक्सेबल सप्लाय करतोय. पण जर मी इथे एक्झाम सप्लाय करतोय, जर मी इथे फळं विकत असेल तर मग हे विचारात घ्यायचं नाही, मग इथेच फक्त विचारात घ्यायचं. एकूण मिळून 40 लाख झाले तर इथे स्टेट जे C मध्ये कॅटेगरीमध्ये असेल 40 लाखामध्ये स्टेट कुठलं पण असेल तिथे घ्यायला लागेल, मग लिमिट ते लागू होईल. पण जर इथे टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर लिमिट 20 लाखाचं ॲप्लिकेबल होईल. जर इथे टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर लिमिट 10 लाखाचं ॲप्लिकेबल होईल. उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. लिमिट किती आहे 40 लाख. एक्सक्लुसिव्ह सप्लाय ऑफ गुड्स 40 लाख आहे. इट ऑल्सो सप्लाईज
अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन कुठे? नागालँड. याचं लिमिट 10 लाख आहे. टर्नओव्हर करंट इयरमध्ये 34 लाख झाला महाराष्ट्रामध्ये आणि 8 लाख झाला नागालँडमध्ये. करंट इयरमध्ये 40 लाख एक्सिड झाले. सिन्स उदय एंटरप्राइज इज एक्सक्लुसिव्हली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स फ्रॉम महाराष्ट्र, द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन इज 40 लाख राहील. नागालँडचे 10 लाख लिमिट लागू होणार नाही कारण तिकडे टॅक्सेबल सप्लाय करत नाही. However, the threshold limit will not be reduced to 10 lakh. In this case, as supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, जे वेगवेगळे स्टेट्स आहे हे नॉन टॅक्सेबल सप्लाय इथून करतोय त्यामुळे लिमिट रिड्यूस 10 लाख होणार नाही. इन द गिवन केस सिन्स द ॲग्रिगेट टर्नओव्हर बघायचं आहे तेव्हा हे 34 आणि हे 8 हे दोन्ही ॲड करून किती झाले? उदय एंटरप्राइज एक्सीड द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड 40 लाख. It is liable to obtain registration. It will obtain registration in Maharashtra but not required to obtain registration in Nagaland as he is not making any taxable supplies from said state. ओके, हे जे एक्झाम्पल आहे हे मी CAच्या बुकमधल्या स्टडी मटेरियलमधनं घेतलेलं आहे. बरीचशी एक्झाम्पल अशी जे CAचं जे कोर्स आहे त्यांच्या कोर्स मटेरियलमधनं अशी एक्झाम्पल बरीचशी घेतो. इफ अ पर्सन with places of business in different states across India has one branch in special category states आणि तिकडे जर तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख होतं. हे पॉईंट लक्षात घ्या. जर टॅक्सेबल सप्लाय करत नसेल तर लिमिट रिड्यूस होणार नाही. आणखीन एक्झाम्पल आहे पृथ्वीराज ऑफ आसाम. आता आसाम लिमिट किती आहे? 40 लाख. Engage in intra-state supply of shoes. His aggregate turnover in current financial year 22 lakh. In view of the discussion in the above paras, the applicable threshold limit for registration for Prithviraj in the given case is 40 lakh. He is not liable to get registered under GST. पण हेच आसाममध्ये जर बाकी सगळं तसंच आहे, पृथ्वीराज काय करतो? पान मसाला सप्लाय करतो. पान मसाला तर त्याला लिमिट किती आहे? पान मसाल्याला 40 लाख जे एक वाढवलेत ते पान मसाला करता रिस्ट्रिक्ट केलेत त्यामुळे तिकडे 20 लाख जर का त्याच्या असेल ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड किती होईल? 20 लाख. इन्स्टेड ऑफ पान मसाला पृथ्वीराज एक्सक्लुसिव्हली सप्लाय करतो सर्व्हिसेस, मग लिमिट होईल 20 लाख. आणि ही पृथ्वीराज इज एंगेज इन सप्लाय बोथ टॅक्सेबल गुड्स आणि सर्व्हिस दोन्ही आहे तरी काय होईल? 20 लाख. शिवाजी ऑफ तेलंगणा is exclusively engaged in intra-state supply of toys. Toys goods आहेत. Its aggregate turnover in the current financial year 22 लाख आहे. आता तेलंगणासाठी लिमिट काय आहे? He will not be eligible for higher threshold limit. इथे 20 लाख आहे. He is liable to get register. आता इथे टॉयच्या ऐवजी सर्व्हिस देतोय तरी पण 20 लाख आहे आणि गुड सर्व्हिस दोन्ही देतोय तरी पण काय राहील? 20 लाखच राहील. अशोक ऑफ मणिपूर. आता इकडे मणिपूरला लिमिट 10 लाख आहे. इंट्रास्टेट सप्लाय ऑफ पेपर आहे. पेपर आहे गुड्स आहे. 12 लाख झाला टर्नओव्हर. टॅक्सेबल आहे सप्लाय तर इथे 10 लाख आहे. लायबल टू गेट रजिस्टर. तिकडे जर पेपरच्या ऐवजी सर्व्हिस देतोय टॅक्सेबल सर्व्हिसेस तरी 10 लाख आहे आणि टॅक्सेबल गुड सर्व्हिस दोन्ही देतोय तरी पण काय राहील? 10 लाख. तो लायबल राहील रजिस्ट्रेशन घेण्याकरता. राघव ऑफ आसाम. आसाममध्ये रेडीमेड गारमेंटचं दुकान आहे. टर्नओव्हर आहे 28 लाख. अनदर शोरूम त्रिपुरा. त्रिपुरामध्ये 11 लाख आहे. आणि त्रिपुरा काय आहे? स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे जिकडे लिमिट 10 लाख आहे. राघव इज लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST इन बोथ आसाम आणि त्रिपुरा ऑन हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख एक्सिड झाले. ओके, 28 प्लस 10 किती झाले? 38 झाले. 40 नाही झाले पण लिमिट 10 लाखाचं लागतं तरी ट्रेन दोन्हीकडे घ्यायला लागेल. आसाममध्ये पण घ्यायला लागेल आणि त्रिपुरामध्ये पण घ्यायला लागेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की तिकडचं लिमिट 40 लाख आहे. असं होत नाही की एका ठिकाणी रजिस्टर आहे दुसरीकडे अनरजिस्टर आहे, असं होत नाही. तर टॅक्सेबल सप्लाय करतोय
एका ठिकाणी 10 लाख एक्सीड झाले तर रजिस्ट्रेशन सगळ्या हेडमध्ये घ्यायला लागेल जिकडे टॅक्सेबल सप्लाय केला जातो. जर एक्झाम केला जातो तर गरज नाही, पेट्रोल पंप आहे गरज नाही, वाईन शॉप आहे गरज नाही रजिस्ट्रेशन घेण्याची. पण टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर रजिस्ट्रेशन घेणं तिथे कर्मप्राप्त आहे. तो लायबल झाला तिकडे, तर लायबल झाला त्या राज्यामध्ये 10 लाखामुळे, तर तेच लिमिट या राज्याला पण लागू होईल. 40 लाख नाही, ते रिड्यूस होईल 10 लाख. इथे 22/1 संपला. ओके, आता 22/2 बनवण्यात आला होता. तो ज्या वेळेस 1 जुलैला हा कायदा लागू झाला त्यावेळेस जे एक्झिस्टिंग टॅक्सपेअर होते म्हणजे एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स आणि वॅटमध्ये, त्यांना मायग्रेट करण्याकरता एव्हरी पर्सन who on the day immediately preceding the appointed day is register or hold a license under existing law, म्हणजे एक्साइज ड्युटी, वॅट, सर्व्हिस टॅक्स liable to be registered under this act with effect from appointed day. 1 जुलैला काय केलं गव्हर्नमेंटनी, लॉग इन क्रेडेन्शियल दिले त्या टॅक्सपेअरला की तुम्ही काय करा, GST पोर्टलला जा आणि तिकडे जाऊन तुम्हाला प्रोव्हिजन ID आणि पासवर्ड त्यांना दिला प्रत्येकाला. प्रोव्हिजन ID जो GST नंबर आहे पॅन बेस, महाराष्ट्र आहे तर 27, त्याला पुढे पॅन नंबर प्लस पुढे 1Z6 जे काय दिला असेल हा नंबर दिला. पण त्यांना सांगितलं हा तुमचा प्रोव्हिजनल ID आहे. तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल दिलेले आहेत, तिकडे जाऊन काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते अपलोड केल्यानंतर डिपार्टमेंट ते व्हेरीफाय करेल आणि तुम्हाला सर्टिफिकेट देईल. मग तुमचा हा नंबर जो आहे तो काय होईल, परमनंट होईल, फायनल होईल. तोपर्यंत काय प्रोव्हिजनल आहे. म्हणजे काय, डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतरच तो काय होणार होता त्यांचा फायनल. पण जसं हा नंबर आहे, हाच नंबर पहिले होता तो आजही आहे, पण त्यांना काय डॉक्युमेंटेशनची पूर्तता करायची गरज होती. लॉग इन क्रेडेन्शियल दिले आणि सांगितलं या कॉमन पोर्टलवर जा आणि तिकडे जाऊन काय करा, हे डॉक्युमेंट अपलोड करा. म्हणजे जसं पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप बिल अपलोड करा, ॲड्रेस वगैरे जी काही माहिती ती अपलोड करा. ऑथोराइज पर्सन कोण आहे, GSTच्या या कंप्लायन्स करता त्याचं नाव अपलोड करा. कुठले गुड्स तुम्ही सप्लाय करता त्याची एचिसन कोड टाका. सर्व्हिस दिली सर्व्हिसचा तिकडे अकाउंट कोड टाका. ही माहिती द्यायला लागते. ती माहिती दिली, ती माहिती चेक केली डिपार्टमेंटनी, त्यांना सर्टिफिकेट दिलं, हा नंबर फायनल. आणि त्यांना एक पिरियड दिला होता किंवा 90 दिवसामध्ये हे करा. 1 जुलैपासून पुढे तो पिरियड आणखी वाढवून त्यांना देण्यात आला. आणि हे काय करायचं आहे, हे काहीतरी प्रोसिजर आहे. मग याकरता रूल 24मध्ये मायग्रेशन ऑफ पर्सन रजिस्टर अंडर द एक्झिस्टिंग लॉ त्यांनाही प्रोसिजर दिली, म्हणून रूल तिकडे आला. या रूल थ्रू ते करणार. आता याचा काय प्रभाव आहे, काय नाही. हा फक्त मायग्रेट करण्याकरता सेक्शन बनवण्यात आला होता. आता याचं काय काम नाही. आता 22/1 तुम्हाला कायम लागेल. 22/3 जो आहे हा केव्हा लागतो, 22/3 तेव्हा लागतो जेव्हा समजा एक मेडिकल स्टोर आहे, ते चालू आहे. ओके, चालू आहे. आता तो जो व्यक्ती आहे तो त्याचं वय झालं आहे, तुम्ही बोला मला आता होत नाही, माझ्या मुलांचे वेगळे बिझनेस आहेत, मला हा बिझनेस बंद करायचा आहे. तर मला कळलं की हा बिझनेस त्यांना विकायचा आहे. मी त्यांना बोललो मी टेक ओव्हर करतो तो तुमचा बिझनेस, तुमचं नाव, फर्निचर सगळं घेतो. किती रुपये, समजा एक 20 लाख रुपये द्या. फर्निचर, थोडेफार गुड्स आहेत ते. आणि आता जर का 22/1 प्रमाणे तुम्ही बघाल तर मी नवीन बिझनेस सुरू केला आहे. ओके, तर मला 22/1 लागू व्हायला पाहिजे ना. तर जर का बिझनेस ट्रान्सफर केला गेला, टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर GST तो ट्रान्सफर करतो ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन, म्हणजे वारसा हक्काने. जर का त्या व्यक्तीचा मुलगा बिझनेस चालू करेल तर वारसा हक्काने, किंवा मुलगा म्हणून की मला बिझनेस करायलाच नाही तो विकला त्याने, म्हणजे अदरवाईज मी घेतला, तर टू अनदर पर्सन ॲज अ गोईंग पर्सन. गोईंग करण्याचा अर्थ होतो संपूर्ण चालू स्थितीमधला बिझनेस ट्रान्सफर करणं, किंवा एखादा बिझनेस आहे त्यातली एखादी शाखा विकणं. समजा तुमचा एक केमिकलचा बिझनेस आहे, दुसरा सिमेंटचा बिझनेस आहे, तर तुम्ही केमिकलचा बिझनेस ट्रान्सफर केला तर हे काय झालं, गोईंग पर्सन. एक सेपरेट वेगळा तुकडा आहे तो विकला चालू बिझनेसचा, किंवा संपूर्ण बिझनेस दुसऱ्याला दिला तर ते काय झालं, गोईंग कन्सर्न. ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन और अदरवाइज टू अनदर पर्सन ॲज अ गोईंग कन्सर्न, ट्रान्सफरी और सक्सेसर, वारस किंवा जो तो घेतो बिझनेस, टेक ओव्हर करतो, लायबल टू बी रजिस्टर विथ इफेक्ट फ्रॉम डेट ऑफ सच ट्रान्सफर किंवा सक्सेशन. एक वयोवृद्ध व्यक्ती आहे, तो एक्सपायर झाला, त्याच्या मुलाने तो बिझनेस पुढे कंटिन्यू केला.
तर त्याच्या मुलाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, कारण तो संपूर्ण बिझनेस त्याने टेक ओव्हर केला. ॲज अ गोईंग कन्सर्न संपूर्ण बिझनेस घेतला, वारस म्हणून घेतला. वारस म्हणून घ्या किंवा विकत घ्या, चालू बिझनेस जो GST मध्ये रजिस्टर असेल तो जो कोण घेईल त्याला या डेटला घेतला विथ इफेक्ट फ्रॉम डेट ऑफ सच ट्रान्सफर तो लायबल होईल. 22(1) लागू होणार नाही या केसमध्ये. कळलं काय म्हणतो? GST नंबर असलेला बिझनेस जर का एखाद्याला बंद करायचा आहे तर जो व्यक्ती तो बिझनेस पुढे कंटिन्यू करेल त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. कळलं? एवढंच आहे, एवढंच आहे. म्हणजे त्या प्रिमायसेसमधनं किंवा त्या बिझनेसमधनं टॅक्स कलेक्ट होत होता. तो बिझनेस जो कोण टेक ओव्हर करेल त्याला ते टॅक्स कलेक्ट करण्याचं काम पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे. Mr. Akash Mehta, proprietor of Mehta and Company, expires on 18 June. His son Anil Mehta will succeed his business. जसं तो व्यक्ती एक्सपायर झाला, या दिवशी या क्षणी एक्सपायर झाला, त्याला त्या क्षणी ते वारस म्हणून ते बिझनेस मिळाला ना. In this case, Anil needs separate registration as his PAN is different from his father. Mr. Anil needs to apply within 30 days. आता हे 30 दिवस जे आहे हे सेक्शन 25(1) मध्ये दिले की जो कोण लायबल झालेला आहे त्यांनी लायबल झाल्याच्या डेटपासून 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. हे 25(1) मध्ये दिलं. लायबल कधी झाला? आता जसे जे वडील एक्सपायर झाले तो का पहिले हे काम करेल की रजिस्ट्रेशन घ्यायला जा, पण तो लायबल कधी होतो? जेव्हा तो वारस म्हणून त्याला तो बिझनेस मिळतो तेव्हा तो लायबल होतो. 30 दिवसामध्ये त्यांनी प्रोसिजर करून फ्रॉम द डेट ऑफ सक्सेशन दॅट 18 जूनला जसे ते एक्सपायर झाले त्याचे वडील, तो मालक म्हणला तो लायबल झाला, विदिन 30 डेज त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. तो लायबल झालेला आहे. बिझनेस परचेस करा किंवा वारसा हक्काने घ्या, जो बिझनेस चालू आहे ज्या GST नंबर दिला गेलेला आहे तो जो व्यक्ती पुढे बिझनेस कंटिन्यू करेल त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला या डेटला तो घेतो, डेटपर्यंत तो लायबल होतो, त्यांनी 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. क्लिअर आहे एवढं? आता जसं आयडिया वोडाफोन बघा एकत्र आले. आयडिया वेगळी कंपनी आहे, वोडाफोन वेगळी कंपनी आहे. आता ते जिओला कम्पीट करू शकत नव्हते, त्यांना वाटलं आपण एकत्र आलो तर आपण कम्पीट करू शकतो. मग अशा वेळेला काय केलं जातं, कंपनी जेव्हा असते तेव्हा कंपनी 2 कंपन्या एकदम एकत्र करता येत नाही. त्याच्या काय लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्यांना करायला लागतात आणि नवीन कंपनी बनवायला लागते. आता याच्यामध्ये अरेंजमेंट फॉर अमलगमेशन फॉर डीमर्जर. एक डीमर्जर काय होतं, 2 कंपन्या वेगळ्या करायच्या किंवा 2 कंपन्या एकत्र करायच्या. एक असतं अमलगमेशन, 2 कंपन्या एकत्र येतील. आता MSCBचं विभाजन केलं गेलं, 2 कंपन्या केल्या, 2 वेगळ्या कंपन्या झाल्या. विभाजन किंवा एकत्र करणं. In a case of transfer pursuant to sanction of a scheme or an arrangement for amalgamation or as the case may be demerger, separation of 2 or more companies. मग इथे pursuant to an order of a high court, tribunal or otherwise, the transferee shall be liable to be registered with effect from, कधी liable तो, with effect from the date on which the registrar of companies issues a certificate of, नवीन कंपनी उद्यास आली, इनकॉर्पोरेट झाली, ज्या डेटला सर्टिफिकेट मिळतं की ही नवीन कंपनी बनलेली आहे, सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या, ज्या डेटला नवीन कंपनी आली त्या डेटला ते काय झाले, रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल झाले. 2 कंपन्या एकत्र आल्या किंवा मग एक एक्स कंपनी आहे, एक्सचं विभाजन झाल्याने वाय बनली, तर ज्या दिवशी वायचं सर्टिफिकेट येईल, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, त्या डेटला ते काय झालं, लायबल झालं. Arrangement for amalgamation or demerger, order of a high court, tribunal, otherwise transferee liable to get registered with effect from date on which register of companies issues certificate of incorporation. नवीन कंपनी बनली, सर्टिफिकेट दिलं. ओके, यात काय डिफिकल्ट नाही ना. Vodafone Limited, Idea Mobile Company prepared a scheme and submitted to High Court, Mumbai for amalgamated with effect from 1/3/18. The court approved the scheme on
30/4/18 कोर्टाने मान्यता दिली की ठीक आहे तुम्ही इकडे येऊ शकता. मग रजिस्टर ऑफ कंपनीज गिव्ह सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन 1/7/18 आयडिया वोडाफोन लिमिटेड नवीन कंपनी सर्टिफिकेट आलं. दे अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 10/7/18. चुकीचं आहे बरोबर आहे. 1/7ला ते लायबल झाले, त्यांनी ॲप्लिकेशन केलं 10/7ला. द न्यू अमलगमेंटेड कंपनी आयडिया वोडाफोन लिमिटेड विल बी लायबल कधी झाली 1/7ला. 30 दिवस आम्ही दिलेले असतात, त्यात त्यांनी 10ला केलं ॲप्लिकेशन. बरोबर आहे. डीमर्जर. धामपूर शुगर मिल्स इज a leading integrated sugar can processing company in India. Apart from sugar, their business includes renewable power, alcohol, ethanol. म्हणजे हे काय केमिकल्स आणि बायो फर्टिलायझर्स बनवत होते. त्यांनी काय केलं, बोर्ड मीटिंगमध्ये प्रपोजल दिलं की आपण 2 वेगळ्या कंपन्या करू. बोर्ड अप्रूव्ड द डीमर्जर ऑफ धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड. ही नवीन कंपनी आहे, रिझल्टिंग कंपनी फ्रॉम धामपूर शुगर मिल्स लिमिटेड. इन अबो केस द रिझल्टिंग कंपनी धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. नवीन कंपनी बनली, जुन्या कंपनीचा नंबर आहे, त्यातून त्यांनी एक युनिट वेगळा केलं आणि त्याची वेगळी कंपनी बनवली. त्याची प्रोसिजर असते किंवा मग त्याकडे जे त्याच्यामध्ये त्यांचे शेअर असतात, मग त्यांना नवीन कंपनीचे शेअर किती मिळणार, काय मिळणार, कशा प्रकारे ती त्याचं विभाजन होईल. आणि मग सगळ्याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर नवीन कंपनी आली, मग ती काय करतील, नवीन कंपनी एचआरकडे पाठवतील की हे आमचं सगळं स्कीम आहे, याप्रमाणे आम्ही नवीन कंपनी बनवतोय, सगळे आम्ही कायदेशीर पूर्तता केलेल्या आहेत. आणि मग त्यांना काय मिळेल, याच प्रकारे एचआरकडनं सर्टिफिकेट मिळेल की नवीन कंपनी बनली, डीमर्जर होऊन रिझल्टिंग कंपनी. ज्या दिवशी बनेल त्या दिवशी ते काय होतील, लायबल होतील. सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्या डेटला. एक अमलगमेंटेशन आहे, दुसरं डीमर्जर. असे आपण हे 4 सेक्शन बघितले. एक ॲग्रिगेट टर्नओव्हरचा 22(1) जो सेक्शनमध्ये व्हॅल्यू किती आहे 10,20,000 आणि नोटिफिकेशनमधनं किती येते 40,000. 22(2) एक्झिस्टिंग लॉमध्ये लोकांना मायग्रेट केले. 22(3) ट्रान्सफर ऑफ बिझनेस कुठला पण असो, अमलगमेंटेशन डीमर्जरचा विषय आला ट्रान्सफरचा, तर मग 22(4). मॅक्झिमम लागू कुठला होतो, 22(1) मॅक्झिमम लागू होतो. ओके. 22(2) आता इफेक्ट संपलायचा. 23 बघितलं आपण. आता 23मध्ये जसं हे नोटिफिकेशन काढलं त्यांनी, लिमिट 40 लाख झालं ह्या नोटिफिकेशन प्रमाणे. बरोबर आहे. तसंच त्यांनी एक मिनिट, हे बघा, हे काय नोटिफिकेशन्स आहेत, ही नोटिफिकेशन्स काढलीत 1, 2, 3, 4, 5, 6. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही कोणाला, हे याद दिलंय. हे नोटिफिकेशन नंबर 5/2017. हे कधी आलं, 19/6/2017. हे कशा करता आलं. आता जे ट्रान्सपोर्टर आहेत, GTA गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, GTA सर्व्हिस ही फॉरवर्ड चार्जमध्ये पण आहे, हे रिव्हर्स चार्जमध्ये पण आहे, 5% पण आहे, 12% पण आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, ज्या मोठ्या कंपन्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड वगैरे, त्यांच्याकडे हजार व्हेकल्स आहेत आणि छोटे पंजाबमधनं आलेले असे ड्रायव्हर्स आहेत, हे थोड्याशा गाड्या आहेत, पण एक गाडी आहे. त्या लोकांना काही कळत नाही कायदा की टॅक्स जमा करा, हे करा. ते ओनर पण आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत. म्हणजे काय अशी कम्युनिटी आहे, ते ट्रक टेम्पो चालवतात. तर त्यांना गव्हर्नमेंटने काय प्रोव्हिजन केली होती की GTA सर्व्हिस जी कुठली कंपनी घेईल तो GST भरेल. त्यांना काही समजत नाही की GST जमा करा, इनवॉइस बनवा, त्याच्याने काही होत नाही. त्या केसमध्ये तसंच आहे. आणि दुसरं आता पोर्टर आहे. या पोर्टरच्या केसमध्ये कसं आहे की पोर्टर हा रजिस्टर बिझनेस आहे, पण ते GST स्वतः भरत नाही. कोणाला भरायचं आहे, जो सर्व्हिस घेईल तो भरेल रिव्हर्स चार्ज. ओके. आता पोर्टरला ऑप्शन आहे की तुम्ही घ्या किंवा घेऊ नका. कोण भरतोय GST,
रेसिपियंट ना, परमिशन घेण्याची गरज नाही त्यांना. पर्सन ओनली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय टोटल टॅक्स ऑन विच इज लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. हे एक्झाम्पशन आहे त्यांना. पण बऱ्याच वेळा कसं होतं की टॅक्स भले तुम्हाला भरायचं आहे, तुम्ही मला विचारणार तुमचा बिझनेस रजिस्टर आहे का, म्हणून टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. पण ज्यावेळी जीएसटी नंबर असतो तेव्हा मी त्याची प्रिव्हन सांगतो माझ्या जीएसटी नंबर आहे, असं बोलल्यामुळे काय होतं, बिझनेस मिळतो की हा सिरियस बिझनेसमन आहे, जीएसटी नंबर काढला आहे यांनी. लक्षात घ्या. तुम्हाला साधा एक घराला आपला हे असतं ना, सिक्युरिटी गेट बनवतो आपण, तो बनवायचा आपल्याला. त्याच्यात 2 ऑप्शन आले की एक व्यक्ती आहे तो बोलेल की बघा आमच्याकडे एकदम क्वालिटी वर्क होतं, आम्ही मोठी मोठी कामं करतो, आमच्याकडे जीएसटी नंबर आहे. आणि दुसरा व्यक्ती आला जीएसटी नंबर वगैरे नाही आहे. दृष्टिकोन काय होतो आपला, अरे याकडे जास्त अनुभव वाटतो, हा मोठी मोठी कामं करतो, म्हणजे एक इम्प्रेशन जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांना नंबर व्हॉलंटरीली पाहिजे असतो. माझ्याकडे असे काही लोक आहेत की जे अशा प्रकारची कामं करतात, कसली एक गेट बनवणं किंवा काय, पण त्यांनी जीएसटी नंबर घेतला. टर्न फार नाही आहे, तो म्हणतात जीएसटी नंबर असल्यामुळे काय होतं आम्हाला काम मिळतं. आणि जे छोटं काम आहे ते आम्ही कॅशनी करतो. छोटं काम कॅशनी करतो आणि मोठं काम जीएसटी बिल देऊन करतो. त्यांना ITC मिळतो, आम्हाला बिझनेस मिळतो. आणि छोटं काम आहे त्यांना जीएसटीचं बिल नको आहे तर आम्ही सांगतो मग कॅश द्या. परचेस पण कॅश नाही होतं, सेल पण कॅश नाही होतं. जर सेल विथ बिल करायचं आहे तर आम्ही परचेस म्हणतो विथ बिल करतो. हे प्रॅक्टिकली मार्केटला चालतं, हे लक्षात घ्या. हे लिगली इलिगल आहे, लिगल हा विषय वेगळा, पण हे चालतं. ज्याला बिझनेस करायचा आहे आणि त्याला काय पर्याय नाही आहे त्याला हे करावं लागतं. ते म्हणाले की आमचं सर्वायवलचा प्रश्न आहे की जीएसटी नंबर घेतला तर ऑब्लिगेशन आले की टॅक्स कलेक्ट करा. पण जर तुम्हाला तुमच्या बंगल्याला घराला गेट लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं की जीएसटी द्यायला लागेल, तुम्ही ॲग्री कराल की अरे 10,000 प्लस 1,800 रुपये जीएसटी द्या. पण तुम्हाला सांगितलं कॅशमध्ये तुम्ही द्या 10,000, जीएसटी नाही, तुम्ही काय ऑप्शन चूज कराल? हां, 1,800 वाचतील ना. 1,800 रुपये खूप मोठी अमाऊंट झाली. लोकांनी 1,500 रुपयाची स्कीम घेतलीच ना. ज्यांना कोणाला लाडकी बहीण सगळ्यांनी घेतलीच ना 1,500 रुपयाची स्कीम. लोक घेतात ना. जिथे आपल्याला मिळत आहे तिथे आपण फायदा घ्यायचा. ते नैतिकतेमध्ये बसतं नाही बसतं हे कोण बघत नाही, किंवा देशाला फायदा होईल लिगली केलं पाहिजे आपण, हे कोण विचार करत नाही. पहिले मी नंतर देश, असं आहे ना, असंच आहे ना. तर हे प्रॅक्टिकल म्हणजे ह्यात काय म्हणजे अपवाद, प्रत्येक नियमाला अपवाद असतात, पण मेजर लोक असेच आहेत की त्यांना मिळतं तर घ्या. यातून काय होतं की ज्या लोकांना बिझनेस मिळतो जीएसटी नंबर घेतात, भले रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे पण आम्ही नंबर घेतो. पण गव्हर्नमेंट काय केलं आहे की तुम्हाला कंपल्सरी नाही आहे. RCMमध्ये टॅक्स आहे ना, तुम्ही भले 40 लाख कमवा, 50 लाख कमवा, 100 किती पण 1 करोड कमवा, रिटर्न घेणं गरजेचं नाही जर रिसिपियंट टॅक्स देणार आहे तर. हो. दुसरं, पर्सन मेकिंग इंटरस्टेट सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अप टू 20 लाख 10 लाख. काय आलं इकडे? सर्व्हिसेस. आता ही केस काय बघा, लक्षात घ्या. सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याकडे कोण आहेत? बघा तुमच्याकडे जर का नळ लिकेज आहे, मी कोणाला बनवता? प्लंबरला, बरोबर आहे ना. आपल्याला प्लंबर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन हे लागतात ना वरची. आता जर हे लक्षात घ्या की जसं रोडच्या त्या पलीकडे गोवा आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे, बरोबर आहे ना. पण त्या पंचक्रोशीमध्ये कसं आहे, व्यवहार एकत्रच आहेत, त्यांना काय फरक पडत नाही की ते महाराष्ट्र किंवा हे गोवा आहे. पण लिगल प्रोव्हिजन काय झाली की जर एखादा व्यक्ती गोव्याला राहतो आणि त्यांनी सर्व्हिस दिली महाराष्ट्रामध्ये तर तो इंटरस्टेट सप्लाय झाला आणि 24(1) प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी. राज्याबाहेर तुम्ही सप्लाय केला तर 22(1) नाही लागायचा, तर 24(1) प्रमाणे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला रोडच्या पलीकडे दुकान दिसते, त्याला तुम्ही बोलाल की अरे जरा आमचं ते नळाचं काम करू नये. तर मॅडम आता मी येऊ शकत नाही, मला जीएसटी नंबर घ्यायला लागेल तुमच्याकडे काम केलं तर. तुमचं स्टेट वेगळं आहे, आमचं वेगळं आहे, तिकडे काम नाही करत आम्ही. आता
आता जिकडे जिकडे अशा प्रकारे बिल्डरांची कामं चालू होती, बिल्डर आहे त्यांना इलेक्ट्रिशियन पाहिजे, प्लंबर पाहिजे, तिकडे छोटे प्लंबर छोटे इलेक्ट्रिशियन कामच करण्याचे झाले. म्हणाले काम करणार नाही, काम करू तर कॅशमध्ये पेमेंट द्या. आता बिल्डर म्हणतो की अरे मला जी काही अमाऊंट द्यायची आहे ती सगळी अकाउंट द्यायची आहे, मी तुला कॅश देऊ शकत नाही. समजलं ना प्रॉब्लेम काय. आणि हे छोटे जे सर्व्हिस प्रोव्हायडर होते ते या जीएसटी प्रोव्हिजनमुळे राज्याबाहेर सप्लाय झाला तर सर्व्हिस दिली तर आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि ते काय आम्हाला परवडत नाही. मग इथे हे नोटिफिकेशन काढलं आणि एक्झाम केलं की जर राज्याबाहेर टॅक्सवर सर्व्हिस दिली, जोपर्यंत त्याचा 22 लाख 20 लाख 10 लाख जे 22 लिमिट आहे ते जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन घेण्यापासून काय केलं, एक्झाम केलं. समजतं ना काय प्रॉब्लेम काय झाला हे लक्षात घ्या. सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिस कोणाला पाहिजे, जो रिसिव्हर त्याला पाहिजे, पण तो सप्लायर काय म्हणतो की मला तरतूद लागू होईल 24(1) मी सर्व्हिस देऊ शकत नाही. कंप्लेंट्स कोण करणार, रिटर्न फाईल कोण करणार, मला ते परवडत नाही. मग छोटे असे बरेचसे जे सर्व्हिस प्रोव्हायडर होते त्यांना ती तरतूद जाता ठरत होती. म्हणून मग हे नोटिफिकेशन काढून काय केलं, एक्झाम केलं गेलं. व्यवस्था बनावी अशा प्रकारची टॅक्स प्रणाली पाहिजे, पण जिकडे अव्यवस्था निर्माण होईल किंवा देशाच्या डेव्हलपमेंटला कुठेतरी खीळ बसेल अशी जर प्रोव्हिजन आली तर मग गव्हर्नमेंट अशा प्रकारची त्यांची पॉवर वापरते की एक्झाम करा, डेव्हलपमेंटही होईल आणि त्यांना लिमिट देऊ आपण की 10 लाख 20 लाख जेव्हा तुमचं एक्सिड होईल तुम्ही रजिस्ट्रेशन तेव्हा घ्या, तुम्हाला 24(1) लागू होणार नाही. नॉर्मली हे जिकडे सीमारेषा आहे असे तिथे हे जास्त करून याचा उपयोग होतो. नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स, काही गुड्स एक नोटिफिकेशन काढलं आहे ज्यामध्ये हाताने बनवलेले काय वस्तू असतील, शिल्प असतील ह्या विकल्या जातात. त्यांना पण हे लिमिट दिलं की तुम्ही राज्याबाहेर सप्लाय जरी केला तरी जोपर्यंत 10 लाख 20 लाख होत नाही, पण त्यांना एक कंडिशन दिली आहे त्यांच्याकडे पॅन असला पाहिजे आणि त्यांनी EOB बनवलं पाहिजे. जर राज्याबाहेर त्यांनी गुड्स नेले तर त्यांना EOB बनवावं लागतं. पर्सन मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस थ्रू ॲन ई-कॉमर्स ऑपरेटर. आता ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय केला तरी पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पण जर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, बघा आता कसं आहे, तुम्ही सकाळी लवकर कामाला बाहेर पडताल घरात ना, संध्याकाळी तुम्ही 7-8:30ला घरी जाणार, तर तुम्हाला प्लंबर पाहिजे, तुम्ही कुठे शोधणार प्लंबर, महानगरामध्ये लोकांना वेळ असतो का, नाही. मग इथे जे लोक प्लंबर आहेत किंवा असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते असे वेगवेगळ्या ॲपवरती वेगवेगळ्या वेबसाईटवरती त्यांनी आपलं नोंदणी केलेली आहे. जसं आपण त्या ॲपला जातो, काय पाहिजे, प्लंबर काय पाहिजे, इलेक्ट्रिशियन टाकलं, इलेक्ट्रिशियन, तिथे आपण आपला नंबर टाकला तर ते आपल्याला फोन करतात, मग काय तुम्हाला पाहिजे, काय काम आहे, कुठे पाहिजे, ॲड्रेस पाठवला तर याचा माणूस तुमच्या घरी येईल, काम करून देईल. हे होतं की नाही होतं. मग हे जे छोटे असे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ज्या टर्नओव्हर कमी आहे ते रजिस्ट्रेशन घेऊ शकत नाही. मग त्यांना काय केलं, याच प्रकारे सांगितलं की तुमचा टर्नओव्हर जोपर्यंत 20 लाख 40 लाख होत नाही तोपर्यंत तुम्हाला ECS थ्रू तुम्ही सर्व्हिस द्या, तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे नोटिफिकेशन नंबर 65/2017 आहे. ओके. आता सर्व्हिस प्रोडक्ट सुटले, पण गुड्सचा सप्लाय जर मी केला तर मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. पण आता का एवढा बदलला, आता माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला, त्याला बोललो अरे दूध घेऊन ये, तुम्हाला काय पाहिजे, दूध पाहिजे ना, थांबा झालं. आता काय झालं आहे, तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे, कुठल्या ना कुठल्या ॲपमध्ये तुम्हाला लोकली जे कोण दुकानदार असतात ते इमिजिएटली 10 मिनिटात, झेप्टो आहे ना, आता झेप्टोसारखे बिझनेस आलेत की जे इमिजिएट तुम्ही वस्तू 10 रुपयाची मागवा, 20 रुपयाची मागवा, 50 रुपयाची मागवा, 100 रुपयाची मागवा, इमिजिएट तुम्हाला काय येतं, होम डिलिव्हरी येते 10 मिनिटात. मग आता ह्याचा परिणाम असा झाला की जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या बिझनेसवरती परिणाम व्हायला लागला. ते म्हणाले की हे असं आहे की ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे तरुण मुलं आहेत त्यांच्या घरातील लोकांनी सांगितलं की तुम्ही वस्तू आणा, ते झेप्टोवरती मागवतात, मग आमचा माल कोण येणार. आणि आम्हाला तुम्ही काय केलं आहे, झेप्टोवर आम्ही कुठे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला गेलो रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते काय आम्हाला जमणार नाही. म्हणजे आता आमचा सर्वायवलचा प्रश्न आला, आम्ही किती टिकणार.
मग आम्हाला तुम्ही ECO थ्रू माल विकायला परमिशन द्या विदाउट रजिस्ट्रेशन. ही मागणी येईल की नाही येईल? तुम्ही एक विचार करा, तुमचं स्वतःचं किराणामध्ये दुकान आहे, छोटं दुकान आहे, तुमचं टर्नओव्हर एक 7-8 लाख रुपये आहे, 40 लाख नाही आहे, 7-8 किंवा 15-20 लाख आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही बघितलं दुसरे लोक ECO थ्रू विकतात, दुकान मोठं असो किंवा छोटं असो, पण जर तुम्हाला ECO थ्रू विकायला असेल रजिस्ट्रेशन घ्या, मग रिटर्न भरा. बघितलं आपला खर्च वाढतो, बिझनेस वाढेल पण खर्च जास्त वाढेल. म्हणजे असे बिझनेस धोक्यामध्ये आले की नाही आले. मग त्या लोकांनी मागणी केली गव्हर्नमेंटकडे की आता काळ बदलला आहे, आम्हाला तुम्ही ECO थ्रू गुड्स विकायला परमिशन द्या. जोपर्यंत आमचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे जात नाही तोपर्यंत आम्हाला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी जी तरतूद 24 सेक्शनमध्ये आहे ती आम्हाला लागू करू नका. हे नोटीस त्यांनी काढलं आणि एक्झाम केलं 1 ऑक्टोबर 2023 पासून. 24मध्ये सबसेक्शन 9 आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आलं लक्षात मी काय म्हणतोय? ECO थ्रू गुड्स विका सर्व्हिस द्या, रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं सेक्शन 24मध्ये आहे. यांनी काय केलं, त्याला ओव्हरराईड केलं की एक्झाम आहे, कारण काळ बदलला. ज्यावेळेस तरतूद केली त्यावेळेच्या काळानुसार ती तरतूद बरोबर होती. जे मोठे व्यापारी होते तेच ऑनलाईन गुड्स विकत होते, आता छोटे व्यापारी पण ऑनलाईन गुड्स विकायला लागले. झेप्टोसारखे प्लॅटफॉर्म आल्यामुळे बरेच लोकल प्लॅटफॉर्म यापुढे येतील की जिकडे लोकली सप्लाय केला जाईल. इवन जे कंपोजिशन डीलर होते यांना पण ऑनलाईन सप्लाय करायला परमिशन नव्हती. रजिस्टर्ड पर्सन आहे पण त्यांनी कंपोजिशन स्कीम घेतली आहे, लोकली विका. त्यांना काय होतं, लोकलीच विकायचं, ECO थ्रू विकायचं नाही. जर ॲमेझॉनकडे गेले तर ॲमेझॉनवाले बोलायचे तुमचा नंबर कंपोजिशन आहे, नाही घेऊ शकत, तुम्ही रेग्युलर जेवणे जा आणि मग आमच्याकडे या, तर तुमचे गुड्स विकू आम्ही. आता अनरजिस्टर्ड पर्सन, रजिस्टर्ड पर्सन कंपोजिशनमधला सगळ्यांना ECO थ्रू गुड्स विकता येतात. हे नोटिफिकेशन आहे 23(2) प्रमाणे. hereby specifies the person making supplies of goods through an e-commerce operator who is required to collect tax at source under section 52 of the said act and having an aggregate turnover in the preceding financial year and in the current financial year not exceeding the amount of aggregate turnover 22(1). काय दिलं इकडे? आता हे कोणाकरता केलं? 23(2) प्रमाणे सप्लायज गुड थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर. आणि त्यांना काय कंडिशन दिली की सच पर्सन शॅल नॉट मेक एनी इंटरेस्टेड सप्लाय ऑफ गुड्स. आता जेव्हा ECO थ्रू गुड्स विकतोय तेव्हा ECOवर जबाबदारी आहे की ते गुड्स राज्याबाहेरनं ऑर्डर होणार नाहीत हे बघायचं. तुम्ही जसं ॲमेझॉनला कुठेही जाल तिकडे एक ऑप्शन असतो, तुम्ही पिनकोड टाका, तुमच्याकडे ही वस्तू मिळेल की नाही बघा, मग आपल्याला कळतं की आपल्या डेस्टिनेशनला ही वस्तू येईल की नाही येणार, किती दिवस लागतील हे कळतं. तसं इकडे ECOला हे प्रोग्रामिंग करायला लागेल की महाराष्ट्रामधला एखादा सप्लायर असेल तर गोव्यामधला कुठलाही रेसिपेंट ते गुड्स परचेस करू शकणार नाही किंवा त्याला ते डिलिव्हर होणार नाहीत. ही जबाबदारी कोणाची आली? ECOची आली. सच पर्सन शॅल नॉट मेक सप्लाय गुड्स थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर इन मोर दॅन 1 स्टेट ऑर युनियन टेरिटरी. त्या राज्यामध्येच गेलं पाहिजे, त्या राज्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. सच पर्सन शॅल रिक्वायर टू हॅव, त्याकडे पॅन असला पाहिजे. सच पर्सन शॅल बिफोर मेकिंग एनी सप्लाय गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर डिक्लेअर ऑन द कॉमन पोर्टल. काय केलं पाहिजे इकडे? आता इथे समजा मी अनरजिस्टर्ड पर्सन आहे आणि मला ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करायचं आहे, तर इथे तुम्ही याल पोर्टलला, तर इकडे तुम्हाला दिसेल काय आहे. खाली आर यू applying to enroll as a supplier through e-commerce operator to apply as a supplier to e-commerce operator. म्हणजे
एक नोंदणी आहे ही, हे रजिस्ट्रेशन नाही. एक प्रकारे हे काय करायचं आहे, किंवा कुठला व्यक्ती ज्याचा पॅन आहे त्याची माहिती इकडे दिली जाईल. पॅन दिला जाईल, ही माहिती दिली जाईल इकडे. कशा करता, ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू कोण सप्लाय करतोय हा डेटा गव्हर्नमेंटला पाहिजे. मग त्यांना या नोटिफिकेशन प्रमाणे हे सांगितलं की तुम्ही ते एनरोलमेंट नंबर घ्यायला पाहिजे. तिकडे ती लिंकच नव्हती पहिले. तसं हे नोटिफिकेशन आलं, पोर्टलला ती लिंक आलं, त्या डेटपासनं ते लागू झालं. समस्या नाही का म्हणतो. Such person have been granted an enrollment number on the common portal on successful validation of the permanent account number declared as per clause 4. इथे डिक्लेअर करायचं आहे, मग त्यांना काय मिळेल, एनरोलमेंट नंबर मिळेल. Such person shall not be granted more than one enrollment number in state किंवा UT, एकच नंबर मिळेल. No supply of goods shall be made by such person through e-commerce operator unless such person have been granted an enrollment number आल्याशिवाय तो सप्लाय करू शकणार नाही. आणि where such person are subsequently granted registration under section 25 of the said act, the enrollment number shall cease to be valid from the effect. आता रजिस्ट्रेशन त्याने घेतलं का एनरोलमेंट नंबर बंद होईल. जोपर्यंत रजिस्ट्रेशन नंबर घेत नाही, त्याला सेक्शन 22(1) लागू होत नाही, तोपर्यंत तो ह्या एनरोलमेंट नंबरनी काय करेल, गव्हर्नमेंटला त्याची माहिती मिळेल की हा सप्लाय करतोय. आलं लक्षात आहे. म्हणजे या इथे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि 22(1) मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर दिला आहे, पण या नोटिफिकेशनमध्ये काय दिलं, रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. आणि त्यातून त्यांना काय केलं, रजिस्ट्रेशन घेण्यापासून त्यांना मुक्त केलं आणि सांगितलं की या कंडिशनप्रमाणे तुम्ही सप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, रजिस्ट्रेशनपासून एक लिबर्टी मिळेल की तुम्हाला गरज नाही रजिस्ट्रेशन घेण्याची. हे 34 आहे. हे 37 जे आहे, अनरजिस्टर्ड डीलर मे सप्लाय गुड्स थ्रू ECU. आणि कंपोजिशन डीलर मे सप्लाय गुड्स थ्रू ECU हे दिले. मग हे GSR 8 मध्ये माहिती द्यायला लागते ECOला, ते माहिती भरतील. ह्या 3 नोटिफिकेशन आल्या आणि ह्यातून काय झालं, हे नवीन त्यांनी एक्झिबिशन काढल्यामुळे ऑब्लिगेशन द्यायला लागले कोणाला, ECOला, की ECOनी कशा प्रकारे माहिती भरायची हे द्यायला लागलं. आणि तेच जसं अनरजिस्टर्ड पर्सनला त्यांनी एक्झाम केलं, त्याच प्रकारे जे सेक्शन 10 मध्ये त्यांना पण एक्झाम केलं. आलं लक्षात. आता जिकडे जिकडे तुम्ही नोटिफिकेशन बघाल, तिकडे तिकडे तुम्हाला एक मी मगाशी पण दाखवलं होतं की इकडे 23(2)च्या पॉवरने काय केलं, शिक्षण घेण्याची गरज नाही. पण जी पुढची 2 नोटिफिकेशन्स आहेत त्यामध्ये काय दिलं आहे, सेक्शन 148 दिलं आहे. सेक्शन 48 मध्ये काय केलं आहे, नोटिफाईज द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हु इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स. आता जो ECO असतो ना, त्याच्याकडे पैसे देतात. ECOकडे जसं मी ऑनलाईन बुकिंग केलं, काय परचेस केलं, तर पैसे ECOकडे पोचतात. तर ECO 1% अमाऊंट कट करून बाकी 99% सप्लायरला पेमेंट करतो. आणि 1% जी अमाऊंट आहे ती ज्या सप्लायरची जमा करून घेतली आहे कोणी, ई कॉमर्स ऑपरेटरनी, ती त्याला GSR 8 मध्ये रिपोर्ट करायची आहे आणि तेवढी अमाऊंट गव्हर्नमेंटकडे जमा करायची. जर माझा 1% अमाऊंट कट केली असेल तर नंतर मी माझ्या लॉग इनला जाऊन तिकडे 1% अमाऊंट जी TCS कलेक्ट केला आहे, जमा केला आहे ई कॉमर्स ऑपरेटरनी, त्याचा मी क्लेम घेतो. एक वेगळी प्रोसेस दाखवीन तुम्हाला. मग ती अमाऊंट माझ्या इलेक्ट्रॉनिक कॅश एजला जमा होते. पण गव्हर्नमेंटला रिपोर्ट केलं जातं की बाबा या माणसाचा मी सप्लाय केला 1 लाखाचा, म्हणजे 1 लाखाचा मला बिल तिकडे दाखवायला लागेल ना. आता मी लपवू शकत नाही ना की 1 लाख मी ऑनलाईन सप्लाय केला आहे. 1,000 ते जमा करतील कुठे, TCS डिडक्ट करून ती
माझ्या अकाउंटला GST नंबरला GSTR 8ला त्याचं रिपोर्टिंग होईल. तर मग हे जे ई कॉमर्स ऑपरेटर आहे यांचा टर्नओव्हर 40 लाखापेक्षा कमी आहे. त्यांना काय केलं, एक्झाम केलं, ॲक्शन घेण्याची गरज नाही. आता ई कॉमर्स ऑपरेटरला काय करायचं आहे, ते टॅक्स भरणारच नाही आहेत. तर मग त्यांचा जो डेटा आहे तो द्यायचा आहे, पण त्यांचा टॅक्स डिडक्ट नाही करायचं. मग हे सगळं देण्याकरता प्रोसिजर चेंज झाली ना. आता सेक्शन जो लागू आहे त्यांना 51, 52 TDS-TCSचा 52 आहे. तर त्याप्रमाणे त्यांना जे कोण सप्लाय करतील TCS त्यांना डिडक्ट करायला लागेल. पण जे अनरजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल अलाउ द सप्लाय ऑफ गुड्स थ्रू इट ओनली इफ एनरोलमेंट नंबर असेल त्यांना सप्लाय करायला द्या. पहिले काय होतं की जर का इलेक्शन नॉर्मल असेल तरच त्याला अलाउ होईल, हा नियम होता ई कॉमर्स ऑपरेटरला. आता काय केलं, प्रोसिजर चेंज केली, मूळ सेक्शन चेंज नाही केला. लक्षात घ्या, या नोटिफिकेशन थ्रू सांगितलं की जे नोटिफिकेशन 148च्या पॉवरने काढलं. 148 सेक्शनची काय पॉवर आहे, ज्यावेळेस तुम्ही बघाल ॲक्टमध्ये याल, सेक्शन 148 इथे स्पेशल प्रोसिजर फॉर सर्टन प्रोसेसेस देण्यासाठी नोटिफिकेशन काढून त्यात सांगितलं जाईल की काय करायचं. कशा करता, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड सेफगार्ड ॲज मे बी प्रिस्क्राईब नोटिफाय सर्टन क्लासेस ऑफ रजिस्टर्ड पर्सन. सर्टन क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन करता काय केलं, अँड द स्पेशल प्रोसिजर टू बी फॉलोड बाय सच पर्सन इन्क्लुडिंग दोज with regard to registration, furnishing of return, payment of tax आणि administration of such person. याकरता काय होईल, नोटिफाय करून वेगळी प्रोसिजर देऊ शकतात ते. मग ही पॉवर काढून हीच पॉवर वापरून त्यांनी काय केलं, ही प्रोसिजर दिली. एक हे नोटिफिकेशन काय सांगतं की अनरजिस्टर्ड पर्सन सप्लाय करू शकतो, त्याला एनरोलमेंट नंबर घ्यायला लागेल. आणि मग ECO करता काय प्रोसिजर चेंज झाली, ती ECO करता सप्लाय गुड थ्रू ECO असेल तर त्यांच्याकरता हे नोटिफिकेशन काढलं 37/2023 आणि ते सेक्शन 148ची पॉवर वापरून काढलं आणि त्यांना प्रोसिजर वेगळ्या प्रकारे दिली की एनरोलमेंट नंबर असेल तुम्ही त्याला सप्लाय करा, तो एनरोलमेंट नंबर काढेल तुमच्याकडे येईल, तुम्ही त्याचे गुड सप्लाय करा. द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल नॉट अलाउ एनी इंटरस्टेट, राज्याबाहेर सप्लाय होता कामा नये. हे जबाबदारी कोणाची, ई कॉमर्स ऑपरेटरची. जर त्यांनी केला तर त्यांच्यावरती मग पेनल्टी लागेल. त्याचा वेगळा सेक्शन आहे पेनल्टीचा, ते त्यांना लागून द्या पेनल्टी. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल नॉट कलेक्ट टॅक्स. 52(1) मध्ये जो टॅक्स कलेक्ट करा 1% तो यांच्या थ्रू कलेक्ट नाही करायचा. द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल फर्निश द डिटेल्स ऑफ सप्लाईज ऑफ गुड्स मेड थ्रू इट बाय द सेड पर्सन इन द स्टेटमेंट GSTR 8 मध्ये त्याची माहिती द्यायची. वेअर द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आर इन्वॉल्ड इन अ सिंगल सप्लाय ऑफ गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर प्लॅटफॉर्म, the electronic commerce operator shall mean the electronic commerce operator who finally releases the payment to the said person for the said supply made by the said person through him. हे नोटिफिकेशन कधीपासून लागू झालं, 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झालं. एक इश्यू असा असतो की ज्याच्याकडे पैसे जात नाही, पेमेंट जात नाही. कळलं, तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आणि सर्व्हिस माझ्याकडनं घेत आहे तर पैसे माझ्या अकाउंटला येतील, असा एक ECO असतो. ECO फक्त काय करतो, सप्लायरला आणि रिसिपियंटला मिळवतो. बस हे गुड्स आहेत, हे यांचे आहेत, तुम्हाला ऑर्डर जाईल, ह्यांनी ऑर्डर केलं तुम्हाला कळेल, तुम्हाला यांचे पैसे मिळतील, तुम्ही यांना गुड द्यायचे. ECOचं काम एवढंच, बाकी तो बघत नाही. गुड गेले की नाही गेले, पैसे आले की नाही हे तो बघत नाही. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट असे नाही आहेत. जेव्हा पेमेंट केलं जातं ना तेव्हा पेमेंट ॲमेझॉनकडे जातं. मग ॲमेझॉन बघतो की त्यांनी जे रिपोर्ट केलं आहे पोर्टलला, त्यांच्या वेबसाईटला, ते गुड्स प्रॉपर टॅक्सपेअरला त्या रिसिपियंटला पोचले की नाही. ते पोचले, रिसिपियंटकडनं कुठली कंप्लेंट नाही आहे, कुठले गुड्स रिटर्न मागत नाही, तर मग ॲमेझॉन प्रोसेस कंप्लीट झाली का मग काय करतो, पेमेंट रिलीज करतो सप्लायरला. एक इश्यू असा आहे. आता मी TV ऑर्डर केला ऑनलाईन, मला खराब TV आला, डॅमेज आला,
वरून डॅमेज नव्हता, दाखवला मला काढून, बघा ओके आहे टी व्ही, ठीक आहे. मग 2 दिवसानंतर तो टी व्ही लावायला ज्या व्यक्ती आला त्यांनी जेव्हा चालू केला, सगळं त्यांनी इन्स्टॉल केलं, तेव्हा कळलं की तिकडे आतमधून दणका बसला, म्हणजे काहीतरी डॅमेज झालं आहे. मग तसं झालं तर त्याला ऑनलाईन तिकडे कंप्लेंट रेज करायला लागते. त्याचा फोटो काढायचा, ऑनलाईन कंप्लेंट मी रेज केली, तो फोटो अपलोड केला, इमिजिएट त्यांनी सांगितलं ठीक आहे आमचा माणूस येईल, तो टी व्ही घेऊन जाईल. म्हणजे डिलिव्हरी जी आहे ना ही ॲमेझॉन थ्रू होते आणि इमिजिएट मला पैसे रिफंड आले. आता हेच पहिले मी काय केलं, त्या कंपनीला फोन केला, मला इन्व्हॉइस आला, त्या कंपनीला फोन केला, त्याच्याकडनं काहीच रिस्पॉन्स नाही. मग हे करू ते करू, बघू, माणूस पाठवतो, काहीच नाही. तो टी व्ही गेला, आम्ही दुसरा टी व्ही आला, मग त्या कंपनीचा फोन आला की आमचा टी व्ही डॅमेज झाला आहे, तुम्हाला आला. तो गेला, परत दुसरा टी व्ही पण घेतला. इमिजिएट ॲक्शन असते. अदरवाईज कोणी ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टकडून गुड्स घेणार नाही जर ते प्रॉपर डिलिव्हरी गुड्सची केअर करत नसेल तर कोण घेणार नाही. लोकांची फसवणूक होईल. म्हणजे जे तिकडे गुड्स डिस्प्लेवर दाखवले गेले तेच जर पोचले नाही तर तुम्ही ते गुड्स परत करा, पैसे रिफंड घ्या, तुम्हाला ई कॉमर्स ऑपरेटर ते पैसे रिफंड देतो. असे जे ई कॉमर्स ऑपरेटर आहेत वेअर मल्टिपल इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स ऑपरेटर आर इन्वॉल्ड इन अ सिंगल सप्लाय ऑफ गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर प्लॅटफॉर्म. किंवा कसं होतं, एक ECO दुसरा ECO थ्रू डिलिव्हरी करतो, ऑर्डर एक ECO घेतो, डिलिव्हरी दुसरा ECO करतो. द इलेक्ट्रॉनिक या केसमध्ये शॅल मीट द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हू फायनली रिलीजेस द पेमेंट टू सेल्स पर्सन. मग हे कोणी करायचं, ECOने कुठला करायचा, जो पेमेंट रिलीज करतो त्यांनी करायचं. जर एकाहून जास्त ECO असतील तर. आलं लक्षात. आता फ्लिपकार्ट आहे तर फ्लिपकार्टची स्वतःची सिस्टीम आहे, ॲमेझॉनची स्वतःची नाही आहे. ॲमेझॉन करता दुसरा थ्रू डिलिव्हरी करतो, मग तिकडे 2 ECO आले. असंही होऊ शकतं. म्हणून त्याने दिले की वेअर मल्टिपल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आर इन्वॉल्ड इन अ सिंगल सप्लाय ऑफ गुड्स थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर प्लॅटफॉर्म. त्यावेळेस कुठल्या ECOने हे करायचं, हे कोणाला लागू आहे हे दिले तिकडे. आलं लक्षात. तुम्ही जसजसं काम करत जाल तुम्ही आणखी डिटेलमध्ये जाल. आज तुमचा पहिलाच दिवस आहे, तुम्हाला असं वाटतं किती गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्या लेवलला समजून घ्यायला लागेल. कारण बघा एक कसं असतं, एक जसं एक BComची एक्झाम आहे, त्याला एक विषय आहे GST, तर त्याला फक्त माहिती असते, सेक्शन कोणाला घ्यायला लागेल, सेक्शनविषयी गरज नाही. किंवा एक पहिला पॉईंट 1 2 3 4, एक थ्रेशोल्ड लिमिट, दुसरा ट्रान्सफर, तिसरा कंपनी अमेगमेशन, दुसरा मायग्रेशन. बस 4 पॉईंट त्यांना कळले. एक्झाममध्ये विचारलं की सेक्शन कोणाला घ्यायला लागतं, 4 पॉईंट दिले, संपला विषय. सेक्शन कुठला 22-20 सांगायचं ते पण गरज नाही. त्यांना फक्त GST विषयी माहिती घेणं एवढा त्यांचा अभ्यासक्रम आहे. पण तुमचा अभ्यासक्रम तसा नाही आहे. तुमचा काय की तुम्ही एखादं काम करताय, जी नोटीस पाठवली जाते ती नोटीस या सेक्शनप्रमाणे या रूलप्रमाणे जाते. तो रूल तो सेक्शन तिकडे येतो. तुम्ही जर का बघाल की तुम्हाला मी हे दाखवलं आहे, हा आता इथे रिटर्न भरला जातो. हे सगळीकडे इकडे बघा रूल आला, हा रूल आहे. सगळीकडे तुम्ही ज्या काय नोटीस बघाल, आता तुम्ही काम करताय, तुम्ही बघा कुठल्या नोटीसवरती तिकडे सेक्शन किंवा रूल कोड केलेला असतो. ती नोटीस पाठवते तर कुठल्या सेक्शनप्रमाणे ती नोटीस पाठवली जाते हे सेक्शन तिकडे द्यावे लागतात. त्याचं शोकॉज नोटीस असो किंवा ऑर्डर असो. त्यामुळे तुम्हाला सेक्शन, रूल, नोटिफिकेशन हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही या प्रकारे अगोदर कुठला कायदा अभ्यासला नसेल आणि हा पहिलाच अभ्यासात असाल तर तुम्हाला खूप टफ जाईल. पण तुमच्या लेवलला याच लेवलचं या स्तरावरचंच नॉलेज एक्सपेक्टेड आहे, म्हणून मी एवढा वेळ घालून सांगतोय. वर्ड टू वर्ड तुम्हाला बघायला लागेल कुठे काय दिलं आहे आणि त्यानुसारच ते जाईल. आता हे कोण अपिलात जातो तर अपिलामध्ये तो काय म्हणतो की हा सेक्शन हे म्हणतोय, आम्हाला हा अर्थ निघतोय. डिपार्टमेंट काय बोलेल, हा अर्थ आहे. टॅक्स पेयर म्हणेल तो अर्थ नाही, हा वेगळा अर्थ आहे. ह्याला काय म्हणतात की इकडे जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे. एक त्यामुळे केस होते अपिलेट झाला. दुसरं काय असतं, जे परिस्थिती आहे, ज्यात फॅक्ट आहेत, डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट मान्य नाहीत डिपार्टमेंटला किंवा टॅक्स पेअरचं म्हणणं आहे डॉक्युमेंट आमची प्रॉपर आहेत. डिस्प्यूट कशावर ना होतो, एक तर क्वेश्चन ऑफ लॉमुळे होतो. एक क्वेश्चन ऑफ लॉ आहे आणि दुसरा क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे. आता जर तुम्हाला क्वेश्चन ऑफ लॉज माहीत नसेल तर तुम्ही कुठल्या बिझीवरती भांडणार.
जे डिफेन्स करायचं आहे किंवा अटॅक करायचा आहे तो कशावरती करणार तुम्ही? क्वेश्चन ऑफ लॉ तुम्हाला लॉ पहिले माहिती पाहिजे ना, की हा सेक्शन किंवा या रूलप्रमाणे तुम्ही टॅक्स देणं लागता टॅक्स पेअर, हे तुम्ही म्हणणं आहे ना. आणि मी टॅक्स पेअर काय म्हणणार की नाही मॅडम असं नाही आहे, तर असं नाही आहे. लॉ हेही सांगतोय. इथे काय झालं, क्वेश्चन ऑफ लॉ आहे, इंटरप्रिटेशन तुमचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, याच्यावरती आपला डिस्प्यूट आहे, लिटिगेशन त्याच्यावरती आहे. तुम्हाला जसं बोललो मी की ITC रिस्ट्रिक्ट आहे, कारण तुम्ही कशाला घेतला, CSR करता वापरला. CSR करता वापरला तर माझं म्हणणं काय, मी बिझनेस करता जो घेतला ना, मी बिझनेस करतो म्हणून CSR फंड आला. तुमचं म्हणणं काय डिपार्टमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, की तुम्ही परचेस कुठे केलं आहे, तुम्ही फिनिश प्रोडक्ट बनवायला कुठे वापरलं आहे. इथे आपलं काय क्वेश्चन ऑफ लॉवरती बोलतोय आपण. मी म्हणतो लॉमध्ये दिलं आहे कुठे, इथे फॅक्टवरती म्हणणं नाही आहे काय. पण ज्या वेळेस ITC मी घेतला तर माझ्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजेत, ॲक्च्युली मी गुड्स ते घेतलेले असले पाहिजेत. जर ते मी घेतलेलं नाही आहे तर इथे काय झालं, फॅक्ट जे आहे लॉ बरोबर आहे पण फॅक्ट जे आहे ते चुकीचे आहे. मी भासवतोय, मी सांगतोय की मी गुड्स घेतले, पण मी गुड्स घेतलेत ना, मी फक्त इनवॉइस घेतला. गुड्स ह्यांनी घेतले, यांना बोलतो तुम्ही गुड्स घ्याल ना तर काम करा, मी पेमेंट करतो, माझ्या नावाने इनवॉइस घ्या, मी तुम्हाला कॅश देतो, माझ्या नावाने इनवॉइस घ्या, या मी पेमेंट करतो, गुड्स तुम्ही घ्या. गुड्स त्यांनी मागवले आणि इनवॉइस माझ्या नावाने घेतला. मी दाखवले ना आपण पैसे गेले, मी गुड्स ते घेतले नाही, गुड्स दुसऱ्या व्यक्तीला हवे होते. लक्षात घ्या. म्हणजे एकतर क्वेश्चन ऑफ लॉ आहे किंवा क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे. मग तुम्हाला क्वेश्चन ऑफ लॉ कळला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काम चाललंय, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते काय चाललंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर तुम्हाला कळेल की लिटिगेशनचा मॅटर काय. कळलं ना, विवादित मुद्दा काय, कशावरनं विवाद आहे. म्हणून मला एवढा लेवलला जायला लागतं की हा रूल आहे, हा सेक्शन आहे आणि याच लेवलला तुम्हाला समजून घ्यायला लागेल. शॉर्टकट नाही याच्यामध्ये. आता पण काम कसं चालतं डिपार्टमेंटला, की जे लोक काम करतात कसं करायचं, हे असं आहे, हे असं करा, हे असंच चाललंय. इथे काय होतं, आपण हे का करतोय हेच आपल्याला कळत नाही. तुम्हाला कधी जॉब सर्टिफिकेट मिळणार नाही त्यातनं. तुम्हाला केव्हा मिळेल, कन्व्हिन्स आहे की हे असं करतोय कारण की हे असाच लॉ आहे, या दिला हा सेक्शन, हा रूल दिला आहे म्हणून असं आहे. आणि याच्यावरती कसं होतं, बरेचसे तुम्ही यूट्यूबमध्ये बघाल तर बरेचसे लोकांनी बरेचसे व्हिडिओ टाकले. तर तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागेल आणि इंटरेस्ट निर्माण झाला तर तुम्ही या गोष्टी हजम करू शकता, तुम्हाला पचतील. अदरवाईज जर तुम्ही सवय नाही केली तर तुम्हाला हे पचणार नाही. ओके, मी जेवढं काय पुढे सांगेन हे सगळं याच प्रकारे. सेक्शन काय, मग नोटिफिकेशनमुळे काय चेंज झाला, मग नोटिफिकेशन का काढायला लागला, कारण की तशी मार्केटची डिमांड आली की अनरजिस्टर्ड पर्सनला ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करायला द्यायचं आहे. मग गव्हर्नमेंटला त्याला अलाव करायचं आहे, मग नोटिफिकेशन काढून अलाव करायचं आहे. सेक्शन 1 फुटेजची पॉवर वापरली. जर ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करतायत तर मग गव्हर्नमेंटला रेकॉर्ड ठेवायचा आहे ना. मग त्यांना एनरोलमेंट नंबर दिला की तुम्ही एनरोलमेंट नंबर काय करा, घ्यायला पाहिजे. तुम्हाला एनरोलमेंट नंबर जर घेतला असेल तरच तुम्ही त्या अनरजिस्टर्ड पर्सनला अलाव करा सप्लाय करण्याकरता. हे या नोटिफिकेशननी ECOला सांगितलं गव्हर्नमेंटनी की ECOची जबाबदाऱ्या काय आहेत, त्यामध्ये हेच दिलं. एक नोटिफिकेशन अलाव केलं अनरजिस्टर्ड पर्सनला, दुसरं नोटिफिकेशन अलाव केलं कंपोजिशन डीलरला आणि एक नोटिफिकेशन दिलं ई-कॉमर्स ऑपरेटरनी काय काम करायचं. असे 3 नोटिफिकेशन आले. पहिले कंपोजिशन डीलरला पण ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू गुड्स सप्लाय करण्याची परमिशन नव्हती, त्यांना रिस्ट्रिक्ट केलं होतं की नंबर घेतला आहे, रिटर्न एक्सीड झाला आहे, राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर सप्लाय करायचं नाही. कोणी, कंपोजिशन डीलरनी. ECO थ्रू पण सप्लाय करायचं नाही. आता ECO थ्रू सप्लाय होईल. कोणाचा होईल, कंपोजिशन डीलरचा पण होईल आणि अनरजिस्टर्ड पर्सनचा पण होईल. कंपोजिशन डीलर आहे त्याकडे नंबर आहे आणि जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे तो एनरोलमेंट नंबर घेईल. मग जसा हा लॉ चेंज केला त्याच प्रकारे GST पोर्टलला इकडे काय केलं त्यांनी, ही लिंक पण दिली की इकडे जाऊन की इथे तुम्ही काय करू शकता, जनरेट युजर ID फॉर अनरजिस्टर्ड ॲप्लिकंट. याच लिंकमध्ये अनरजिस्टर्ड पर्सन करता हे विचारेल वॉर्निंग येस करायचं आहे आणि पुढे जाऊन हा ऑप्शन मी चूज करीन, आर यू अप्लाइंग टू एनरोल ॲज अ सप्लायर थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर. हे नोटिफिकेशन आलं त्याच काळामध्ये ही लिंक आली. पहिले नव्हती, पहिले हे 2 ऑप्शन होते, हा तिसरा ऑप्शन नव्हता. कळलं. जर जसं डेव्हलपमेंट होत राहील, जर तुम्हाला जो मुख्य कायदा आणि कायदा कसा वापरला तो हे क्लिअर असेल तर तुम्हाला या बदलांना तुम्ही सामोरं जाऊ शकाल, अदरवाईज नाही.
ओके, तुम्हाला फक्त मी माहिती देऊ शकत नाही, त्या माहितीचे स्रोत काय आहेत, सोर्स काय आहेत, कारण तुम्हाला त्याच्या सोर्सवरच काम करायचं की हे इथे दिलं आहे म्हणून असं आहे, मला वाटतं म्हणून नाही, कमिशनरला वाटतं म्हणून नाही, सगळे या कायद्याला बांधलेले आहेत, त्यांना त्यानुसारच काम करायला लागतं. ठीक आहे, थांबूया इथे. काय तुम्हाला विचारायचं आहे? तुम्हाला नंतरही काय आठवलं तुम्ही उद्याच्या क्लासला विचारू शकता. ठीक आहे, आता कसं झालं, मी आज तुम्हाला सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या.